आपण कधी विचार केलाय का, माणसाचं सर्वात जास्त नुकसान कोण करतं? बाहेरचा शत्रू नाही, परिस्थिती नाही, तर अनेकदा आपलेच विकार माणसाला आतून कमकुवत करतात. राग, कामना, लोभ, मत्सर, दंभ हे दिसायला छोटे वाटतात, पण हळूहळू ते मनाची शांती हिरावून घेतात. म्हणूनच सर्व संतांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ हे माणसाचे 6 मोठे शत्रू आहेत. यांनाच षड्रिपू किंवा षड्विकार म्हणतात. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी या श्लोकात मनाला स्पष्ट इशारा देत आहेत. श्लोक: नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. नको रे मना क्रोध हा खेदकारी. समर्थ आपल्या मनाला सांगतात, अरे मना, क्रोध करू नकोस. सर्व संतांनी काम आणि क्रोध या षड्रिपूंना दूर ठेवायला सांगितलेले आहेत. समर्थांनीही ह्या श्लोकात क्रोधाला प्रथम स्थान दिले आहे. कारण राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम फार मोठे असतात. रागाच्या भरात माणूस असे शब्द बोलतो की जे नंतर परत घेता येत नाहीत. कधी कधी एखादा क्षणच राग नातेसंबंध तोडून टाकतो. म्हणून समर्थ म्हणतात, क्रोध हा शेवटी खेद निर्माण करणारा असतो. परंतु इथे एक सूक्ष्म अर्थ असा लक्षात घ्यायला हवा. समर्थ खेदकारी क्रोध नको असे म्हणतायत. म्हणजेच हितकारक क्रोध कधी कधी असू शकतो. याचे एक आपण छोटंसं उदाहरण पाहूया. आई मुलाला अभ्यासासाठी रागवते. त्या क्षणी मुलाला तो राग त्रासदायक वाटतो, पण शेवटी तो मुलाच्या भल्यासाठी असतो. परंतु बहुतेक वेळा क्रोध हा हितकारक नसतो. क्रोधी माणूस सर्वत्र अप्रिय ठरतो. याच संदर्भात एक महत्वाचा प्रश्न असा आहे, ज्या कारणासाठी आपण रागवतो ते खरंच एवढं महत्वाचं असतं का? अनेकदा आपण क्षुल्लक गोष्टींना अवास्तव महत्व देतो आणि अकारण रागाच्या आहारी जातो. पौराणिक कथामध्येही आपण पाहिले आहेच. रागाच्या भरात ऋषीमुनी शाप देत आहेत किंवा सूड घेण्यासाठी प्रतिज्ञा करताय. हे सर्व क्रोधाचेच प्रकार आहेत. क्रोधाने माणसाची विचारशक्ती नष्ट होते. आजही आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो, रागाच्या भरात कोणी हिंसाचार करतो किंवा कोणी आत्महत्या करतो. म्हणूनच क्रोधावर नियंत्रण हवे आणि मनावर संयम हवा. खरा पुरुषार्थ क्रोधात नसतो, तो संयमात असतो. नको रे मना कामना विकारी. दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात, अरे मना, कामना म्हणजे विविध विकार निर्माण करणाऱ्या इच्छांच्या आहारी जाऊ नकोस. एखादी इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे, पण जेव्हा इच्छा वाढतच राहतात तेव्हा त्या माणसाला गुलाम बनवतात. जेवढ्या इच्छा जास्त तेवढ्या गरजा जास्त आणि तेवढी गुलामीही जास्त. समर्थांनीच मनाच्या श्लोकात एका ठिकाणी सांगितलेले आहे, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. म्हणजेच विषयांच्या मागे धावणारा माणूस शेवटी दीन आणि अस्वस्थ होतो. दासबोधामध्येही समर्थ म्हणतात, परमार्थी तो राजेधारी, परमार्थी नाही तो भिकारी. म्हणजेच ज्याच्या इच्छा खूप आहेत तो कधीही श्रीमंत असला तरी मनाने तो भिकारीच असतो. नको रे मना लोभ हा अंगीकारू. लोभ म्हणजे ज्यात समाधान नाही, किंवा लोभ म्हणजे आहे त्यात समाधान न मानणं. ज्याच्याकडे कितीही असलं तरी अजून हवं असं वाटणं. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये तर स्पष्ट सांगितलेले आहे, काम, क्रोध, लोभ हे 3 नरकाचे दरवाजे आहेत. या तिघांच्या आहारी जाणे म्हणजे पुनर्जन्माला आमंत्रण देणे असे आहे. म्हणून या तिन्हींचा त्याग करायला त्यांनी सांगितलेला आहे.
नको रे मना मत्सरू दंभ भारू. समर्थ या विकारामध्ये मत्सर आणि दंभ याचीही भर घालतायत. याच संदर्भात मद हा विकारही असून तो समजून घ्यावा असं समर्थ सांगतायत. मद म्हणजे ताठा, गर्व, दर्प, उद्धटपणा, उर्मटपणा. आपण इतरांपेक्षा खूप मोठे आहोत असं दाखवण्याची वृत्ती म्हणजे मद. मी कोणीतरी आहे, मी सर्वांपेक्षा वेगळा आहे, या प्रकारच्या खोट्या अभिमानालाही मद असे म्हणतात. दुसऱ्यांना तुच्छ लेखणे, इतरांची अवहेलना करणे, वरिष्ठांची टिंगलटवाळी करणे, कोणी हिताचे सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे, ही सर्व त्याचीच लक्षणे आहेत. मद हा कधीही एकटा येत नाही. त्याच्याबरोबर लोभ, मत्सर आणि दंभ हे विकारही येतात. आता आपण एक उदाहरण पाहू. समजा एखादा माणूस रस्त्यावर गाडी चालवत आहे. कोणीतरी त्याला कट मारून जातो. क्षणभर त्याला राग येतो आणि त्या रागाच्या भरात तो दुसऱ्या व्यक्तीशी भांडायला लागतो. थोड्या वेळाने ती गोष्ट मोठ्या वादात बदलते. आता विचार करा, त्या छोट्याशा घटनेमुळे हा राग निर्माण झाला. ती खरंच एवढी मोठी होती का? पण त्या क्षणिक रागामुळे दोघांचाही वेळ वाया गेला, मनःशांती नष्ट झाली आणि कधी कधी अशा वादातून मोठ्या दुर्घटनाही होऊ शकतात. म्हणूनच समर्थ सांगतात, रागाचा एक क्षण अनेकदा मोठं नुकसान करून जातो. ह्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला एक अत्यंत मोठा इशारा देतात. राग, काम, लोभ, मद, मत्सर आणि दंभ हे माणसाचे शत्रू आहेत. हे शत्रू बाहेर नसतात, ते आपल्या मनातच लपलेले असतात. जो माणूस जग जिंकतो तो महान असतो, पण जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने विजयी असतो. म्हणून हे लक्षात ठेवा, मन जिंकलं तर जग जिंकलं. जय जय रघुवीर समर्थ.